F1 पॉवर बोट रेसमध्ये उतरण्यापूर्वी ड्रायव्हर्सना एक अतिशय धोकादायक अंडर वॉटर पॅनिक टेस्ट पास करावी लागते. या चाचणीत ड्रायव्हरला कॉकपिटमध्ये घट्ट बांधून पाण्याखाली उतरवलं जातं आणि वाहन उलटं केलं जातं. यामुळे चारही बाजूंनी पाणी भरतं आणि दिशा ओळखण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होते. ड्रायव्हरने घाबरून न जाता कॉकपिट पूर्णपणे स्थिर होईपर्यंत थांबायचं असतं. त्यानंतर तो बेल्ट सोडतो, फक्त स्पर्शाच्या आधारे बाहेर जाण्याचा मार्ग शोधतो आणि एकाच श्वासात पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचतो. ही चाचणी पोहण्याची नसून आत्मनियंत्रणाची परीक्षा आहे, कारण खऱ्या रेसमध्ये अपघातानंतर परिस्थिती अधिक धोकादायक बनू शकते. म्हणूनच ही ट्रेनिंग शरीराला योग्य प्रतिक्रिया द्यायला शिकवते. चीनने डोंगर न तोडता दगड तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या कारखान्यांमध्ये सिलिकॉनचे साचे वापरले जातात, जे खऱ्या खडकातील प्रत्येक वेग आणि पोत तसाच तयार करतात. प्रथम साच्याला हाताने रंग दिला जातो, जेणेकरून नैसर्गिक रंग येतील. नंतर त्यात खास मोटार ओतला जातो आणि मशीनने हलवून हवेचे फुगे काढले जातात. मजबूतीसाठी फायबर ग्लासची जाळी बसवली जाते. काही तासानंतर साचा उघडल्यावर बाहेर येतो असा दगड, जो दिसायला अगदी खरा वाटतो. फरक इतकाच की तो हलका असतो, बसवायला सोपा असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पृथ्वीतील कोणताही डोंगर कापला जात नाही. म्हणूनच हा पर्यावरणासाठी अधिक सुरक्षित पर्याय आहे.